नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. बांधकाम कामगारासाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डायरेक्ट बँक खात्यामध्ये ₹5,000 दिले जाणार आहे. आता जर तुम्ही पहिले ड्रायव्हिंग लायसन्स काढेल असेल तरी हे ₹5,000 तुम्हाला मिळणार आहे आणि जर नवीन तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं आहे त्याच्यासाठी ही ₹5,000 ची मदत सरकारमार्फत तुम्हाला करण्यात येणार आहे. आता याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, प्रोसेस काय आहे, कागदपत्र, अटी, नियम काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला इथं जी ऑफिशियल माहिती आहे ती सांगणार आहे मी. तर आता जे काही बांधकामगार आहे नोंदणीकृत, तर त्यांच्यासाठी वाहन चालक प्रशिक्षण आर्थिक सहाय्यता योजना म्हणजे ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कीम म्हणून ओळखलं जातं. या योजनेअंतर्गत जे पण ड्रायव्हिंग लायसन्स घेतात किंवा ज्यांना काढायचं आहे त्यांना ₹5,000 दिले जात असतात. आता या ₹5,000चा लाभ घेण्या अगोदर तुम्हाला तुमची बांधकाम कामगाराची नोंदणी आहे व केवायसी आहे ती ऍक्टिव्ह मध्ये पाहिजे आणि त्यांचं जे ₹1 चलन आहे ते केलेलं प्रोसेस तुम्ही पूर्ण झालेली पाहिजे. आता लाभार्थी जे ट्रेनिंग पूर्ण करून वैध ड्रायव्हिंग लायसन्स मिळवले त्यांनाच ही जी सहाय्यता आहे ती मिळत असते आणि त्यांनाच याचा लाभ मिळत असतो. आता पात्रता काय आहे, तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील जेवढे पण तुमच्या बांधकाम कामगार जे कार्ड असतं त्याच्यामध्ये नावं असतात ते पूर्णपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता खाली काही पात्रता दिले आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवून अर्ज करायचा आहे. अर्जदार महाराष्ट्रचा जो असावा रहिवासी आणि सोबत नोंदणीकृत असावा बांधकाम योजनेअंतर्गत. आता कामगार कुटुंबातील जे सदस्य आहे, आता हे लायसन घेण्यासाठी व या योजनेला जी वयाची अट आहे तर ते 18 वर्ष पूर्ण तुम्हाला झालेलं असावे. उत्पन्नाची अट प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे ठेवण्यात आलेले आहे. त्यानुसार तुमची उत्पन्नाची जी अट आहे ती ग्राह्य धरली जाणार आहे. आता हे जे आरटीओ कडून जे आपण वाहन चालक म्हणजेच जे लायसन मिळवतो किंवा त्याच्यासाठी अप्लाय करतो, तर इथं जे तुमच्या कुटुंबातील 2 सदस्य आहे जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता तुम्हाला लागणारे कागदपत्र काय आहेत? आता कागदपत्राच्या ज्या नियम व अटी आहेत त्याच्यामध्ये कागदपत्र मध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं बांधकाम नोंदणीचं जे प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे. अर्जदार जे आहेत ते कामगाराचं किंवा कुटुंबाचा सदस्य पाहिजे आणि जे आधार कार्ड आहे त्यांचं ते इथं लागणार आहे. वास्तव स्थान पुरावा म्हणजेच ऍड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही लाईट बिल किंवा जे घरपट्टी, नळपट्टी किंवा 8चा उतारा असे काही डॉक्युमेंट देऊ शकतात. आता तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ज्या खात्यामध्ये ₹5,000 पाहिजे आहे त्या खात्याचं बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक पण चालू शकतो. पण तुमचं जे अकाउंट आहे ते तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं हे गरजेचं आहे. सोबत आता वाहन चालक प्रशिक्षण पूर्ण झालेलं LTFE, LMV असे ड्रायव्हिंग लायसन्सचे ट्रेनिंगचे जे सर्टिफिकेट असतात ते तुम्हाला इथे लागत असतात. वैध ड्रायव्हिंग लायसन म्हणजेच लर्नर जे लायसन मिळत असतं ते आपल्याला इथं लागत असतं आणि त्याच्याशी जे आधार कार्ड आहे त्याला लिंक पाहिजे आणि मोबाईल नंबर पण लिंक लागत असतो. अर्ज करताना एक पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे. आता महत्वाची टीप म्हणजे कागदपत्राची जे अचूक स्वरूपाची जी महामंडळ जे आहे त्यांच्या ऑफिसला साईटवरती हा फॉर्म चेक केला जातो. त्याच्यामुळे कोणती जी गोष्ट आहे ती तुम्हाला चुकीची माहिती भरायची नाही व चुकीचे डॉक्युमेंट इथं द्यायचे नाही. आता अर्ज कसा करायचा आहे, अर्जाची जी प्रोसेस कशी आहे. आता जर तुम्हाला हा अर्ज मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून करता नाही आला तर तुम्हाला जवळच्या जे ऑफिशियल कार्यालय असतं तिथे जावं लागतं कामगार कल्याण योजनेचं. तिथे जाऊन ही माहिती व कागदपत्रे संपूर्ण तिथे द्यावी लागते. तिथं नाही तर जवळपास CSC सेंटर किंवा नेट कॅफे असेल तर तिथे तुमचे अर्ज तुम्ही करू शकतात. तिथे तुमचा हा फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, ही काही महत्वाची अपडेट होती सर्वांसाठी. ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.